मुंबई उच्च न्यायालय लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि कार ड्रायव्हर या पदांची शॉर्टलिस्ट नेमकी लागणार आहे किंवा नाही, तर या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची बिग अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. कारण शॉर्टलिस्ट हा कोर्ट भरतीमधला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण शॉर्टलिस्ट ही पद्धत तुम्हाला जर कळाली तरच पुढची प्रोसेस या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढच्या प्रोसेसला सामोरे जायचं या सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला शॉर्टलिस्ट पद्धत माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये क्लर्क असो, शिपाई असो, स्टेनोग्राफर असो किंवा कार ड्रायव्हर असो, चारही पदांसाठी शॉर्टलिस्ट हा शब्द अत्यंत IMP आहे. तर या शॉर्टलिस्टबद्दल काय अपडेट्स आहे, तर आपण या ठिकाणी ती माहिती पाहूया. तर मित्रांनो, शॉर्टलिस्टबद्दल नेमकं जाहिरातीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, अगोदर आपण या ठिकाणी पाहूया. त्याच्यानंतर आपली जी अपडेट्स आहे त्या अपडेट्स त्या ठिकाणी आपण जाऊया. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, सर्वात महत्त्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे, द सिलेक्शन कमिटी रिझर्व द राइट्स टू अडॉप्ट ॲप्रोप्रिएट्स मेथड्स ऑफ शॉर्टलिस्टिंग द कॅन्डिडेट्स ॲट एनी स्टेज ऑफ द सिलेक्शन प्रोसेस. याचा अर्थ असा आहे की शॉर्टलिस्ट बद्दल या ठिकाणी सर्व अधिकार त्यांच्याजवळ त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत की शॉर्टलिस्ट लावायची किंवा नाही लावायची. परंतु यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे 4 पोस्ट आहेत, यामध्ये लिपिक असेल, शिपाई असेल, क्लर्क असेल आणि स्टेनोग्राफर असेल, तर यामध्ये कोणत्या पदाची शॉर्टलिस्ट लागण्याची संभाव्यता आहे आणि कोणत्या पदाची शॉर्टलिस्ट लावण्याची संभाव्यता नाही, तर ही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ही माहिती पाहण्या अगोदरसाठी लिपिक असो, शिपाई असो, स्टेनोग्राफर असो किंवा कार ड्रायव्हर असो, यासाठी आपण ऑथेंटिक स्टडी मटेरियल्स तयार केलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये लिपिक पदासाठी तुम्हाला क्वेश्चन सेट मिळतील, कम्प्युटरचे MCQs मिळतील, मराठी व्याकरण आहे, चालू घडामोडी आहे, सर्व डाटा तुम्हाला या ठिकाणी एकंदरीत मिळतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याच पद्धतीनं टायपिंगचे पॅसेजसुद्धा अत्यंत IMP आहेत, व्यवस्थित पॅटर्ननुसार आपण तयार केलेले आहे आणि बरेच कॅन्डिडेट्स या ठिकाणी आपला जे डाटा वगैरे यूज करून या ठिकाणी जॉईन झालेले आहे, जिल्हा न्यायालय असो किंवा बॉम्बे हायकोर्ट असो किंवा नागपूर खंडपीठ असो. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण सर्वात अगोदर लिपिक या पदाचा विचार केला असता, तर लिपिक या पदाची जी शॉर्ट लिस्ट आहे मित्रांनो, ती 99% न लागण्याचे संकेत आहेत. म्हणजे फक्त 1% या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागू शकते, अशा प्रकारची संभाव्यता आहे. कारण बरेच फॉर्म या ठिकाणी गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी 1000 रुपये फीस भरलेली आहे. त्याच्यामुळं जर आपण मागच्या परीक्षेचा आढावा घेतला असता, तर यावेळेस लिपिक या पदाची शॉर्टलिस्ट लागेल याची संभाव्यता अत्यंत कमी आहे. परंतु त्यामध्ये दुसरं जे पद आहे मित्रांनो, शिपाई हा पद, तर मात्र या ठिकाणी शिपाई या पदाची शॉर्टलिस्ट लागण्याची 90% संभाव्यता आहे. कारण सर्वच कॅन्डिडेट्सला परीक्षेसाठी या ठिकाणी संधी दिली जाईल असं तर या ठिकाणी वाटत नाही. त्याच्यामुळं शिपाई या पदासाठी संभाव्यता शॉर्टलिस्ट लागू शकते, परंतु लिपिक या पदासाठी संभाव्यता शॉर्टलिस्ट लागू शकणार नाही. सर्वांना त्या ठिकाणी एक्झाम देता येईल. परंतु यामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा अजून सर्व अधिकार त्यांच्याजवळ असल्याने आपण फक्त या ठिकाणी जर त्यांच्या फॉर्मचा जर विचार केला, तर अत्यंत जास्त फॉर्म गेलेले आहेत आणि ही जी परीक्षा आहे ती कोणती कंपनी न घेता स्वतः या ठिकाणी कोर्ट घेत असल्यामुळं शिपाई या पदासाठी कदाचित शॉर्टलिस्ट लावून बरेच कॅन्डिडेट्स या ठिकाणी रिमूव्ह करतील आणि जे पात्र कॅन्डिडेट्स असतील त्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते. त्याच्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी शिपाई या पदाची शॉर्टलिस्ट लागण्याची संभाव्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर यामध्ये दुसरं आहे, कार ड्रायव्हर असेल किंवा स्टेनोग्राफर असेल, तर यांची सुद्धा शॉर्टलिस्ट लागण्याची अत्यंत कमी शक्यता आहे. त्यांची सुद्धा डायरेक्ट या ठिकाणी परीक्षा होऊ शकते. तर अशा प्रकारची ऑथेंटिक माहिती होती. काही माहिती असते ती आपण डायरेक्टली तुम्हाला यूट्यूबवर शेअर करू शकत नाही. त्याच्यामुळे जेवढी संभाव्यता माहिती आहे तेवढी आपण तुम्हाला शेअर केलेली आहे. तर अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे सर्व डाटा आहे मित्रांनो योग्य स्टडीचा ते बाय करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.